कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यासाठी मी या कार्यक्रमाचे संयोजक प्राध्यापक डॉक्टर नरेंद्र काटीकर सरांना व्यासपीठावर आमंत्रित करते. केवळ 2च मिनिटांमध्ये प्रास्ताविक व स्वागत करून आपण आजच्या या व्याख्यानाच्या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत. हिंदू नववर्ष महोत्सव समिती याची स्थापना साधारणतः 15 वर्षापूर्वी सोलापूरमध्ये झाली. हिंदू समाजातील सण, परंपरा, रीतिरिवाज, रूढी यांचं आजच्या काळामध्ये असणारं महत्त्व, त्याच्या पूर्वीच्या काळामध्ये असणारी महती याचं विविध कार्यक्रम आणि उपक्रमांच्या माध्यमातून सध्याच्या समाजापर्यंत पोहोचवणं हे हिंदू नववर्ष महोत्सव समितीचं कार्य आहे. शहराच्या मुख्य भागामध्ये एक समितीचं कार्य चालू असताना जुळे सोलापूरमध्ये गेल्या 5 वर्षापासून ते कार्य चालू आहे. एकूणच हिंदू समाजाच्या अनुषंगानं एक महत्त्वपूर्ण व मोठी जगभरातील संघटना, त्याचं शताब्दी वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. शताब्दी वर्षाचे उपलक्ष संस्थापक परमपूज्य डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार व द्वितीय सरसंघचालक परमपूज्य माधव सदाशिवराव मुळवलकर या दोघांच्या कार्याची महती, चरित्र याचं एक प्रकारे स्मरण करणं, त्यांना वंदन करणं या अनुषंगानं आज आपण या समितीच्या वतीनं थोर निरूपणकार विवेकजी नळसासी यांना आमंत्रित केलेलं आहे. आजच्या या व्याख्यानाचा प्रारंभ करण्यासाठी मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करून आजच्या या व्याख्यानाचा शुभारंभ करावा. मी विनंती करतो विवेकजी नळसासी यांना की त्यांनी मंचावर यावं. हिंदू नववर्ष महोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष रंगनाथजी बंग, आमच्या समितीचे कार्याध्यक्ष श्रीकांत कुलकर्णी, उपाध्यक्ष रवींद्र नाशिककर, त्याचबरोबर विनंती करतो पुष्पार्पण करण्यासाठी राजेंद्र श्रीकांतराव आणि त्याचबरोबर प्राध्यापक सिद्धू सरांना विनंती करतो की तुम्ही व्यासपीठावर या. राजेश कांबळे यांना सिद्धू सरांना सर्व मान्यवरांचे व्यासपीठावर शब्दसुमनांनी सहर्ष स्वागत करून मी सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी आजचे प्रमुख अतिथी आणि व्याख्याते निरूपणकार श्री विवेक नळसासी यांचा सत्कार करावा. शाळा पुष्पहार असं सत्काराचं स्वरूप आहे. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी सभागृहात स्थानापन्न व्हावं. हिंदू नववर्ष महोत्सव समितीच्या वतीनं या वर्षीच्या सगळ्या नववर्षाच्या स्वागताच्या उपक्रमांना एका अर्थाने या कार्यक्रमापासून सुरुवात होते. मला आठवतंय जेव्हा पहिल्यांदा वर्षप्रतिपदेची हिंदू शोभायात्रा काढायचा विचार काही जाणत्यांच्या मनामध्ये आला, तर त्या सगळ्यांच्या समोर विषय जाण्यापूर्वी माननीय रंगनाथजी मारोकर पधारे, मेरे घर आए थे आप और वहीं पहली चर्चा हुई थी. त्यामुळे या उपक्रमाशी मी जोडला गेलेलो आहे.
पण ज्या धुळे सोलापूरचा मी मूळ निवासी, त्या धुळे सोलापूरच्या शाखेमध्ये मात्र आज पहिल्यांदाच यायचा प्रसंग येतोय, आनंद योग येतोय. मी या महोत्सव समितीच्या सगळ्या उपक्रमांना, पदाधिकाऱ्यांना, वेगवेगळ्या आयामाचं दायित्व ज्यांनी अंगीकारलेलं आहे त्या सगळ्या कार्यकर्त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि यावेळेचं सगळं आयोजन 100% सफल होईल असा विश्वासही व्यक्त करतो. यावर्षी या व्याख्यानाचा विषय ज्या हेतूने ठेवलाय त्याच्याविषयीचं पाठकथन झालंय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्ष पूर्ण होत आहे आणि सगळ्या जगभर संघाविषयी उत्सुकता आहे, जिज्ञासा आहे, आकस पण आहे, अज्ञान तर आहेच आहे. त्या संघाच्या पहिल्या 2 सरसंघचालकांच्या संबंधाने थोडंफार चिंतन, मर्यादित वेळ आहे आणि मर्यादित वेळेमध्ये हे सगळं दोन महापुरुषांचं आयुष्य एकत्र करायचं आहे. हे गागर में सागर नाही, कटोरी में सागर याच्यापेक्षा कठीण आहे. पण जगद्गुरु तुकोबारायांची आज बीज आहे, तर त्यांच्याच पायी डोळी ठेवून मी अशी प्रार्थना करतो की माझे जे काही थोडे मोठे शब्द असतील त्यात त्यांनी ताकद पाहावी. संघाच्या एकूण कामामध्ये ज्या तऱ्हेनं विकास होतो आहे, 1925च्या विजयादशमीला 8-10 उदाहरणं घेऊन परमपूजनीय डॉक्टर केशव बळीराम हेडगेवारांनी नागपूरच्या महाल भागामध्ये एक शाखा सुरू केली. तर त्यावेळेचे समाजातले जाणते लोक डॉक्टरजींची चेष्टा करत, हसत ते म्हणत की ही पोरं जमवून तुम्ही कोणतं मोठं काम करणार आहात. पण आज जेव्हा आपण संघ कार्याच्या विस्ताराकडे दृष्टी टाकतो तेव्हा आपण थक्क होऊन जातो आणि आपण विचार करायला लागतो की हे कसं काय शक्य झालं. संघाच्या शाखा किती वाढल्या त्याची आकडेवारी दरवर्षीच्या प्रतिनिधी सभेनंतर सगळ्या समाजासमोर ठेवली जाते. स्वयंसेवकांची संख्या जगभर किती आहे, बऱ्याच जणांना हेही माहिती नाही की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या नावाने हिंदुस्थानात कार्यरत असलेल्या या संघटनेचे जे बाहेरच्या देशांमध्ये जिथे जिथे म्हणून हिंदू आहे आणि काही मुस्लिम देशात की जिथे अल्पसंख्याक होईल हिंदू आहेत तिथे हिंदू सेवा संघ किंवा अन्य अशाच हिंदू इंटरनॅशनल फोरम अशा नावाने तिकडे संघाचं काम सुरू असतं. जिथे अगदी शक्य नाही व्यवहारता रोज प्रभात किंवा सायं शाखेवरती येणं किंवा साप्ताहिक मिलनामध्ये येणं, तर त्यांच्यासाठी ई शाखा पण लागते, म्हणजे ऑनलाईन शाखा लागते. सगळ्या जगभर हे सगळं सुरू आहे आणि त्याचा परिणाम प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सगळ्या विश्व जीवनावर पडतो आहे. नाशिककर आता त्यांना अध्यक्ष म्हणून बसून बोलून घ्या, पण आता जे येतील ते मागे बसतील. खूप जात आहे फोटोसाठी सोयीचा म्हणून शेवटी आपण फार सगळ्यांना परत समोर बसतो. काय होतं की प्रत्येकाचा आवभगत म्हणजे मला असं वाटतं की लग्न कार्य आहे का, या मुलीच्या बापाची भूमिकेची गरज नाही. सगळे स्वयंसेवक आहे, जिथे जागा आहे तिथे बसतील. संघाच्या प्रत्यक्ष कामाचा परिणाम काय आणि संघाचा विश्व जीवनावरती अप्रत्यक्ष परिणाम काय, 2-3 उदाहरणं देऊन मग या 2 महापुरुषांच्या समग्र जीवनाकडे नाही, त्या जीवनामधल्या अशा काही गोष्टी की ज्यामुळे तुम्हाला त्यांची चरित्र, त्यांच्याविषयीची पुस्तकं वाचण्याची उत्सुकता निर्माण होईल. एका अर्थाने केवळ अनुक्रमणिका मी आपल्याला आता देणार आहे. पण संघ कामाचा परिणाम काय होतो, तर बाबाराव भिडे असं म्हणायचे की संघ काही करणार नाही, पण होईल जे संघाला अपेक्षित आहे तेच.
याचा अर्थ संघ प्रत्येक गोष्टीमध्ये समोर झेंडा घेऊन अग्रेसरत्व करेल असं नाही, पण संघ अशा पद्धतीचा माहोल निर्माण करेल की संघाच्या मनात जे काही आहे तसंच्या तसं सर्वत्र घडत राहील. अगदी कालचं उदाहरण, काल आपण होळी मनवली. आपण कल्पना करू शकत नाही 2 वर्षापूर्वीची होळी, त्याच्या आधीची, त्याच्या आधीची आणि कालची. काल पहिली बातमी फ्लॅश काय झाली तर निर्मलाताई सीतारामन यांना लॉटरी लागली. आता ही कशाची लॉटरी आहे तर होळी या सणाच्या निमित्तानं हिंदू समाजाने बाजारामध्ये जी खरीददारी केली देशभर विदेशात, मग रंग असतील, ऑर्गॅनिक कलर्स असतील, पिचकारी असेल, होळीचे कपडे असतील, पगडी असेल, शेले असतील, हार असतील, तुरे असतील, मिठाई असेल, या सगळ्याची जी बाजारामध्ये खरेदी झाली, संघाचा प्रभाव काय आहे हे कळण्यासाठी एक उदाहरण, अप्रत्यक्ष प्रभाव. 60,000 कोटी रुपयांची उलाढाल आहे. 60,000. कशामुळे घडतं असं? लोकांच्या घरी रात्रोरात माता लक्ष्मीने पैसे आणून दिले नाही, पण इथल्या सामान्य हिंदू माणसाला असं वाटलं की जी परंपरा, जी संस्कृती, जे 30 त्योहार मी मनवतो आहे ते विश्वाच्या समोर मांडण्याची ताकद माझ्यात आहे आणि मांडण्याच्या लायकीचे ते आहे. दिवाळीमध्ये आपल्याकडे जी उलाढाल होते ती तर जगातल्या मोठ्या मोठ्या बाजारपेठेमध्ये सुद्धा होत नाही. आणि मग लक्षात असं यायला लागलं की केवळ बाजारपेठेतल्या, त्यामुळे जीएसटी वाढला. एका दिवसात 60,000 कोटी म्हणजे जीएसटी काढा बरं. हा जीएसटी केवळ पिचकाऱ्या नाही, तर पिचकाऱ्यांमध्ये सुद्धा चीनी पिचकाऱ्या यांचं प्रमाण इतकं घटलं आहे की विक्रेत्यांना सुद्धा आश्चर्य वाटायला. हा सगळा संघ विचाराचा अप्रत्यक्ष प्रभाव. पण मिठाई घेतली तर मिठाई साखरेपासून बनते, त्यात रवा असेल, मैदा असेल, बेसन असेल, खोवा असेल, जे काही आहे त्याच्यातले जे घटक पदार्थ आहेत त्या घटक पदार्थाची खरेदी विक्री होत असताना सुद्धा टर्नओव्हर झालाय, त्याच्यावर जीएसटी मिळणार आहे. याचा अर्थ सरकारकडे धोधो पैसे येतात जीएसटीच्या माध्यमातून. कशामुळं? हिंदू जागृत झाला. तो जागा झाला नुसता असं नाही, तर त्याच्या लक्षात आलं की मी माझ्या जवळच्या गोष्टींचं मार्केटिंग करू शकतो जगभर. नाहीतर आम्हाला असं वाटायचं की व्हॅटिकन चर्च समोर जमते तीच गर्दी जगातली सगळ्यात मोठी. ती मोठ्या बदमाशांची गर्दी असते, सात्विकांची नसते. कारण का तो अड्डा बदमाशांचा आहे, जगाला फसवण्याचा आहे. तिथे चालणारे कृष्ण व्यवहार बोलण्याचा हा विषय नाही, पण संघाच्या प्रभावाचा जनमानसावरती कसा परिणाम होतो. महाकुंभामध्ये आपण दर्शन घेतलं, त्याचं 40-42 कोटी येतील असा अंदाज धर्माचार्य व्यक्त करत होते, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री करत होते, आणि प्रत्यक्षामध्ये 66 कोटीपेक्षा जास्त लोक आले, आजही येतात. ही नुसती गर्दी नाही आहे, अनुशासित भक्तांचं संमेलन आहे. आणि ते नुसतं अनुशासित संमेलन झालं, पाया पडून निघून गेले असं नाही. तर उत्तर प्रदेश सरकारचा रेव्हेन्यू किती वाढला हे बघितलं तर आपले डोळे फाटतील. याचा अर्थ या देशातल्या ज्या हिंदू अस्मितेला जागृत करण्याचा 75 वर्ष परिणाम. कुंभमेळा संघाने आयोजित केला का? नाही. रंगपंचमी संघाने आयोजित केली का? नाही. पण आपल्याला हे लक्षात येईल की बऱ्याच ठिकाणी, जसं संबल 46 वर्ष रंगपंचमी खेळलीच नाही, रंग नाही खेळले. 46 वर्ष. इतकी दहशत की रंग नाही खेळणार, खेळू देणार नाही. खेळायचं असेल तर तुमच्या गल्ली मोहल्ल्यात खेळा, तुमच्या घरात खेळा. पण काल संबलचा एकही कानाकोपरा असा नव्हता की जिथे होळी खेळली गेली नाही. जोरात आता उत्साहात ती साजरी झाली. आणि ती साजरी कशामुळे झाली तर ही हिंदू चेतना जागृत झाली.
ही हिंदू चेतना जागृत झाल्याचा आणखीन एक परिणाम काल दिसला, म्हणजे संघाच्या वतीनं अनेक महानगरांमध्ये जुलूस रंगाची मिरवणूक निघाली. आपल्याकडे जसे रंगाचे गाडे जातात तसे काल संबंधमध्ये नरसिंहाची मोठी यात्रा, मोठी वरात संघ स्वयंसेवकांच्या माध्यमातून केली होती, ज्यात योगी आदित्यनाथही सहभागी झाले होते. एवढंच नाही तर तो जिकडे समूह जमला होता त्या सगळ्यांनी त्या कार्यक्रमाची, त्या यात्रेची सांगता ही संघाच्या प्रार्थनेने केली आणि त्याचा सुद्धा सगळा संबंध परिसरामध्ये जो परिणाम दिसून आला तो पण आश्चर्यकारक होता. हे सगळं घडलं कसं? हे सगळं घडतं कुणामुळे? अगदी राजकीय क्षेत्राचा विषय महत्वाचा नसला असला किंवा त्याची चर्चा करावी न करावी हे सगळं खरं असलं तरी लोकसभेमध्ये महायुतीची स्थिती काय होती आणि विधानसभेमध्ये चित्र कसं बदललं? कोणी बदललं? भाजपची स्वतःची शक्ती आहे, शिंदे गटाची शक्ती आहे, अजितदादांची शक्ती आहे, पण एक असरदार निकालामध्ये परिणाम दिसून आला तो कोणामुळे दिसून आला? सगळ्या माध्यमांनी जगभरातल्या लिहिलं की संघाचे स्वयंसेवक कंबर बांधून उभे राहिले. पण संघाचे स्वयंसेवक स्वतः एकटेच उभे राहिले का? तर त्याची रचना इतकी उत्तम केली गेली की पहिल्यांदा सक्रिय पद्धतीनं महाराष्ट्रातला संत समाज, वारकरी, कीर्तनकार, प्रवचनकार त्या सगळ्यांनी मिळून ठरवलं की नाही आम्ही हे करणार आहोत आणि आम्हाला यंदा करायचंय नाव ऑन नेबर. आणि ह्याचा परिणाम इतका झाला की लक्षातच आलं नाही, भल्याभल्यांच्या लक्षात आलं नाही की हे असं काहीतरी असेल. याला अंडर करंट म्हणतात मीडियामध्ये. हा अंडर करंट नाही आहे, हा तर सरळ सरळ हिंदू करंट आहे आणि तोच काम करतो आहे आणि ते सगळे ह्या लोकांनी दाखवून दिलं होतं. अशी अनेक उदाहरणं देता येतील. कालपर्यंत असं होतं की मशिदी समोर रंग नाही खेळायचा, बँड नाही वाजवायचा, फटाके नाही फोडायचे. देश स्वतंत्र झाल्यानंतर पहिल्यांदा रमजानच्या महिन्यामध्ये जुम्म्याच्या नमाजीची वेळ बदलली गेली. याचा अर्थ कळतो आपल्याला. ते धाकदपटशाही नाहीये, पण जेव्हा समोरच्याला कळतं की ज्याला आतापर्यंत मी दाबत होतो तो आता जागा आहे, त्यांनी नुसती भरकुटी उचलून माझ्याकडे बघितलं तर माझी खैर नाही. असं झाल्यावर सगळे लाईनीतात. तिरपाल कोणी टाकला? सरकारने नाही टाकला मशिदीवर. मशिदीच्या व्यवस्थापन समितीने सांगितलं की आम्ही तिरपाल टाकू आणि तसं टाकल्यानंतर जुलूस छान झाला, मस्त झाला. सगळ्या कुठे किरकोळ किरकोळ गोष्टी होत राहतात, ते दरवर्षीच होत राहतात, कोणत्या याच्यात होत राहतात. पण हे घडलं कशामुळं? तर ती जी 8-10-12 पोरं घेऊन डॉक्टरजी संघ स्थापन करत होते आणि लोक हसत होते की ही पोरं घेऊन तुम्ही काय करणार? असं कबड्डी खो खो खेळून कुठे देशकार्य होत असतं का? त्यांचं उत्तर म्हणून हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. अशा संघाला 100 वर्ष होत असताना ज्या दोघांचं पहिलं याच्यामधलं योगदान आहे, खरं तर सगळ्या सरसंघचालकांनी. आज माझी कुचंबणा थोडी वेगळ्या अर्थाने अशी होते आहे की मी डॉक्टरांच्या शताब्दीच्या काळामध्ये केवळ डॉक्टरांचं चरित्र 7 दिवस सांगितलं होतं. गुरुजींच्या जन्मशताब्दीमध्ये नागपुरामध्ये रोज 2.5 तास असं गुरुजींचं चरित्र 3 दिवस सांगितलं होतं. आज मला 50 मिनिटामध्ये या दोघांचं चरित्र आपल्यापर्यंत पोहोचवायचं. त्यामुळे थोडी घाई होईल, थोडं भरभर जाईल, काही मुद्दे सोडावे लागतील, काही मुद्दे घ्यावे लागतील, पण जेवढं मला तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल या दोघांचं वेगळेपण ते पोहोचवण्याचा मी प्रयत्न करतोय. आज दिवसभर मी खूप खटपट केली की याची शॉर्टलिस्ट कशी बनवावी. मी आमच्या प्रशांतजीलाही सारखं म्हणत होतो की हे फार कठीण आहे, एवढ्या कमी वेळात तास 1.25 तासात कसं काय सगळं बचवायचं. पण आपण प्रयत्न करू. जर एका तासामध्ये 100 वर्षात हा सेतू हिमाचल राष्ट्रात जर हिंदू जागृती होऊ शकते तर 1 तासात या महापुरुषांविषयी का नाही सांगता येणार? पहिली गोष्ट ज्याचा मी उल्लेख केला, संघाची शाखा. आपण कधीच गंभीरपणाने त्याचा विचार करत नाही. जे शाखेत जातात
त्यांच्याही ती इतकी परिचयाची असते की त्याचा विचार करू आपण अशी त्यांना गरजही वाटत नाही. एका अर्थाने ते योग्यही आहे. पण संघ शाखेचा विद्यापीठीय स्तरावरती जेव्हा विचार व्हायला लागला तेव्हा असं लक्षात आलं 60 मिनिटाची शाखा असते. ठरल्या वेळी भरते, ठरल्या वेळी संपते. हे भरणं आणि संपणं याला संघातला शब्द आहे संपदा आणि विकीरण. या दोन शब्दांमध्ये 60 मिनिटांमध्ये काय जादू घडते याचा जेव्हा अभ्यास केला तज्ञांनी म्हटलं, ज्यांना शिव्यात घालायचे ते अभ्यास करू शकत नाही किंवा जे अभ्यास करतात ते शिवराळपणा करू शकत नाही. त्यांच्या लक्षात असं आलं की छोटी छोटी मुलं ज्यांना संघात शिशु म्हणतात, त्याच्यापेक्षा थोडी मोठी मुलं ज्यांना संघामध्ये बाल म्हणतात, त्याच्यापेक्षा थोडी मोठी मुलं तरुण मुलं ज्यांना अरुण किंवा तरुण म्हणतात, त्याच्यापेक्षा थोडी मोठी प्रौढ, हे सगळे एका वेळी जमतात. बरं, एका ठिकाणी जमलेल्यांची संख्या ही काही अशी लोकोत्तर असते का? 200, 400, 500 स्वयंसेवक रोज संध्याकाळी जमले असं नसतं. मर्यादित संख्येने येतात. कुठे 10 असतील, कुठे 5 असतील. कधी नुसतीच प्रभात शाखा असेल तर प्रवाहांचीच असेल, रात्र शाखा असेल तर व्यावसायिकांची असेल, साप्ताहिक मिलन असेल, संमिश्र असेल, सायं शाखा बाल आणि शिशु अधिक आहे. 60 मिनिटांमध्ये खरं तर हा एक विषय आहे जो आपल्याला 2 दिवस नीट समजून घेण्यासारखा आहे. पण एक संकेत करतो 60 मिनिटांमध्ये काय घडतं याच्यावर अभ्यास जो झाला तो असा झाला की 60 मिनिटं खेळायसाठी तिथे आलेल्या स्वयंसेवकांचा मानसिक, शारीरिक, बौद्धिक, शैक्षणिक आणि संघटनात्मक व्यक्तिमत्व विकास होतो. 60 मिनिटं किती नेमकं नियोजन असेल संघ शाखेचं बघा. त्याच्यामध्ये अहंकाराचं विसर्जन होतं. संघात कोणी लहान मोठा नसतो. एखादा बाल स्वयंसेवक सुद्धा शेट्टी वाजवून संपदा म्हणेल तर शहरातले नामी गिरामी लोक सुद्धा त्याची आज्ञा पाळतात. आणखीन कोणी प्रतिष्ठित आलं आणि मुख्य शिक्षक बाल असेल तर त्याला प्रणाम करून मगच शाखेच्या करण्यात ते सहभागी होतात. तात्पर्य असं अहंकाराचं विसर्जन होतं. आणि मग मी या 20, 25, 50 लोकांमधला एक घटक आहे की आत्मविस्मृतीची भावना निर्माण होते. आणि मग खेळता 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 असं कोणी विचारत नाही ना, माझ्या गणात, माझ्या गटात, माझ्या ग्रुपमध्ये तू खेळतोय, तुझे वडील काय करतात? तुम्ही ज्या महागड्या शाळांमध्ये आपली नातवंड सुधारतील म्हणून पाठवतात आंधळेपणाने, त्या शाळेतल्या मुलांच्या तुमच्या चर्चा ऐका. तुझे वडील शाळेत सोडायला येतात, मारुती घेऊन येतात. तुमच्याकडे मारुती आहे म्हणजे मोठी गाडी नाही, BMW नाही, महागडी गाडी नाही. संघामध्ये एका ग्रुपला गण म्हणतात. संघात खेळत असणाऱ्यांच्या मनामध्ये हा प्रश्नच येत नाही. तुझे वडील काय करतात ही तर फार दूरची गोष्ट आहे. तो हेही नाही विचारत की तुझी जात कोणती. तो हेही नाही विचारत की तू कोणत्या मोहल्ल्यात राहतो. तो हेही नाही विचारत की अभ्यासात तू कुठे आहेस. खेळायला लागल्यानंतर खेळायला लागतात आणि इतके एकरस होऊन जातात की नंतर हे सगळे वाह्यात प्रश्न विचारण्याची गरजच वाटत नाही. कोणी कोणाच्या घरी जातं, सहजपणाने जातं. आपला मित्र असो किंवा नसो, चुलीशी बसून किंवा आजच्या भाषेत बोलायचं झालं तर डायनिंग टेबलवर बसून, मित्र नसला तरी तो त्या मित्राच्या आईला सांगू शकतो काकू भूक लागली, काहीतरी खायला द्या, आणि काकू देते. जगाच्या पाठीवर असं कधीही घडत नाही. खेळता खेळता आहे एक भगवान श्रीकृष्णाने वृंदावनात घडवलं, त्यानंतर संघ शाखेतच घडलं. ते खेळता खेळता. आणि मग लक्षात येतं की नुसतं खेळून काय उपयोग आहे. ही व्यायामशाळा नाही, जिम नाही, क्लब नाही. मग खेळण्याचं किती वेळ द्यायचं. ती वेळ झाली की मग मंडळ करून बसायचं. मंडळ म्हणजे सर्कल करून बसायचं. मग त्यातल्या ते मोठा मुलगा आहे तो एखादी गोष्ट सांगतो, कधी राणा प्रतापाची, कधी शिवाजी महाराजांची. त्या गोष्टीचा एक परिणाम होतो. एक तर संघटित भाव तयार झालेला असतो. त्यात ही गोष्ट ऐकल्यानंतर मन आणि बुद्धी पुष्ट व्हायला लागते. आणि ह्या सगळ्या बरोबर वरिष्ठ लोक जे आहेत ते शिशुपासून तरुण स्वयंसेवकाच्या विकासाचा लेखाजोखा ठेवत असतात.
आणि मग प्रौढ स्वयंसेवक म्हणतात, अरे हा गेली 5-7 वर्ष मी शाखेत बघतोय, ह्याला विद्यार्थी चळवळीत रस आहे, ह्याला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत पाठवूया का? अरे हा जो आहे ना, हा राजकीय क्षेत्रात चमकेल, भाषण छान करतो, त्याला राजकीय क्षेत्रात पाठवूया का? परवा नाही बघितलं तर झोपडपट्टीतल्या कामगारांना मालक छळत होता, तर आपला हा कार्यकर्ता तिथे गेला आणि भांडला. कामगार प्रश्नाविषयी ह्याला चांगलं कामगार संघटनेत पाठवूया का? असा जो विस्तारित झाला संघ परिवार, एकही क्षेत्र असं नाही की ज्यात संघाचा स्वयंसेवक काम नाही करत. सर्व क्षेत्र जी जीवनस्पर्शी आहे त्या प्रत्येकामध्ये संघ परिवाराची एक एक फळी आहे आणि ती काम करते. त्या फळीचा आधार काय आहे? संघ शाखेतले संस्कार. संघ शाखेतला संस्कार काय आहे? तर मी जे काही करेन ते राष्ट्रासाठी करेन. माझ्या जीवनामध्ये दुसरं काही नको. 60 मिनिटामध्ये 60. मग हेमंत शिबिर असतं, मग प्रथम वर्ष शिक्षा असते, द्वितीय वर्ष असते, तृतीय वर्ष, पण तो एक मोठा विषय होईल. अशी एक अद्भुत कारागिरी ज्या महापुरुषाच्या मनामध्ये आली, त्या महापुरुषाचं नाव आहे डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार. लोकांचं लक्ष कसं बारीक असतं. काटेकर सर, नाशिककर बघा, परमपूज्य म्हटलं की ओळखायचं, हा शाखेत काठावर आहे, अजून डुबला नाही त्यात. त्याला झोपेत जरी विचारला तरी तो परमपूजनीय असत नाही. काही वक्ते येतात तर त्याने ऐकलेलं असतं कुठे कुठे, तर ते म्हणतात परमपूजनीय भगवाध्वज आणि पूजनीय कार्यकर अधिकार. ओळखायचं की हा काठावर सुद्धा नाहीये, नुसतं असं अंगावर गंगेचं पाणी उडवून देतो. परम पूजनीय भगवाध्वज नसतोच, परम पवित्र भगवाध्वज आणि परम पूजनीय. कारण का परमपूज्य म्हटलं की ओळखायचं अजून मुरला नाहीये, जरा थोडे दिवस झाकण घट्ट करून हे लोणचं मोरू दिलं पाहिजे. छोट्या गोष्टी आहेत आणि हे सगळं आपल्याला प्रवासात लक्षात येत असतं. आपल्या बोलण्यातून, वागण्यातून, बसण्यातून, उठण्यातून. रोज शाखेत जाऊ शकतात ते भाग्यवान आहेत. ज्यांना जाण्याचा कंटाळा येतो ते माझ्यासारखे तेही भाग्यवान आहे. कारण का ज्या काळामध्ये घडायचं असतं त्या काळात जे काही घडून गेलंय त्याचा असर इतका राहतो की तुम्ही देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात जा, तुम्हाला अडचणी येत नाही. मला माझे अन्य राजकीय पक्षातले मित्र विचारतात, काय तर निकर पहन के तुम्ही क्या मिला? तेव्हा आपण घालवतो, घालतो, तेव्हा निकर पहन के क्या मिला? मैं म्हणतो की तुम्ही झंडे उठा कर चिल्लाने से क्या मिला? मग तो ऑनररी मॅजिस्ट्रेट झालो, कुठल्या तरी फलाण्या संस्थेत चेअरमन झालो, सेक्रेटरी झालो. मी म्हणतो की चल, जम्मू मध्ये 2 दिवस एका घरी माझी राहायची व्यवस्था कर. जम्मू मी कधी गेलोच ना. मी म्हटलं की तू प्रांताचं नाव सांग, तिथल्या कोणत्याही गावाचं नाव सांग, तिथे तुझी 2-3 तुझं काम होईपर्यंत 4-5 आठवडाभर राहायची सोय मी इथे बसून करतो. ओळख असो की नसो. काय कमावलं संघाच्या स्वयंसेवकांनी? संघाच्या स्वयंसेवकांनी काय कमावलं? समग्र देश माझं कुटुंब आहे हा भाव कमावला. आणि ह्याच्या इतकं श्रीमंत कोणी असू शकत. या जादूची सुरुवात डॉक्टरांनी केली. डॉक्टरांचा जन्म, भगवंताने तो जन्मही चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजे हिंदू नववर्षाच्या दिवशी घडवला. आणि तोही एका साध्या तेलगू ब्राह्मण कुटुंबामध्ये घडवला. त्यांची परिस्थिती यथातथा होती. पण 1 एप्रिलला डॉक्टर जन्माला आले. पाडवा होता आणि 1889 मध्ये जन्माला आलेले डॉक्टर जसे जसे मोठे व्हायला लागले, जसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत घडलं, जसं समर्थ रामदासांच्या बाबतीत घडलं, जसं प्रत्येक देशभक्ताच्या बाबतीत लगभग असंच घडलं, ते डॉक्टरजींच्या बाबतीत घडलं. लहानपणापासून का कुणास ठाऊक, पण त्यांच्या डोक्यामध्ये असं यायचं की आपण इतके सगळे असून गुलामगिरीत का, आपण का असे अडचणीत अडकलो, आपल्यावरती हे लोक कोण आहेत, आपल्यावर राज्य का करतात? आधी मोगल मुसलमानांनी केलं,
आता हे ब्रिटिश आलेले, पोर्तुगीज आले, फ्रेंच आले, हे कशासाठी होत आहे? आपण का नाही असं करू शकत की आमचा देश असेल, आमचं स्वातंत्र्य असेल? शाळकरी आहे, बस नुकती शाळेत जायला सुरुवात केली. आणि त्याच वेळी इंग्लंडच्या व्हिक्टोरिया राणीचा 60वा वाढदिवस होता. ही गोष्ट सगळ्यांना माहिती आहे, पण त्याच्या पाठीमागची तीव्रता लक्षात घेऊ आपण. आणि शाळेमध्ये खाऊ वाटणं चाललं होतं. छोटा केशव वर्गामध्ये उभा होता. शिक्षकांनी त्याला बोलवलं आणि सांगितलं की हा खाऊ घे. तो म्हणाला मला नको आहे. तुम्ही एकदा प्रयोग करा. 7व्या वेतन आयोगाने पुष्ट झालेले जे लोक आहेत ना, त्यांनी आपल्या एकदा नातवंड पतवंडांच्या बाबतीत हा प्रयोग करा. एक थर्ड रेट चॉकलेट दाखवा, तो तुमच्याकडे धावत येतो की नाही, तो किंवा ती. लहान मुलांचा सोडा, तुमच्या माझ्या घरातल्या तरुण मुली मुली केवळ मोटरसायकलवर मागे बसून हॉटेलात खायला मिळतं म्हणून गुंडांच्या मागे जातात की नाही, आयुष्य बर्बाद करून घेतात की नाही. मोह काय असतो? डॉक्टरांच्या समोर, त्यावेळेला ते केशव होते, त्यांच्या समोर शिक्षकांनी सांगितलं की खाऊ घे. ते म्हणाले मला नको आहे. ते म्हणाले की घ्यावा लागेल. ते म्हणाले मला नको आहे. एका परकीय राणीच्या वाढदिवसाची मिठाई मी का खाऊ? सक्ती केली, ती घेतली आणि फेकून दिली. मला आश्चर्य वाटतं की आर्थिकदृष्ट्या सामान्य कुटुंब आहे पेडगेवारांचं. अशा कुटुंबाच्या मुलाच्या मनात थोडी तरी लालूच निर्माण होऊ शकते. समोर दिसलं तर नाही म्हणणं, हातात आल्यावर. पण केशव त्याने फेकून दिलं. नुसतं फेकून दिलं नाही, वंदे मातरमच्या घोषणा दिल्या. परिणाम काय झाला? शाळेतून रस तिकीट केलं गेलं. इतक्या लहान वयामध्ये या सगळ्या परिणामांची तमा न बाळगता, विचार सुद्धा न करता एक मुलगा असा उभा राहतो आणि त्याच्या मनामधली देशभक्ती त्याला स्वस्थ बसू देत नाही. मग लक्षात असं आलं, थोरल्या भावाने शिक्षण पूर्ण केलं. पदवी झाल्यानंतर वैद्यकीय शिक्षणासाठी जायचं ठरलं. कुठे जाशील तू? गरीब घरातल्या मुलाला डॉक्टर होणं हे सगळ्या कुटुंबाचं एक स्वप्न असतं. कारण का स्थिती जरा छान होते डॉक्टर झालं की, आणि 2 पैसे घरात घ्यायला लागतात. सेवा पण घडते, मेवा पण मिळतो. मोठा भाऊ म्हणाला की तू वैद्यकीय शिक, डॉक्टर हो, MBBS ला ऍडमिशन घे. केशवरावांनी सांगितलं की ठीक आहे, मी MBBS ला ऍडमिशन घेतो, पण कोलकात्याच्या कॉलेजमध्ये मी घे. मोठ्या भावाला वाटलं की ठीक आहे, तिथे घेते, चांगलं कॉलेज आहे, तिकडे घे. त्यावेळी केशवरावांच्या मनामध्ये विचार काय चालला होता माहिती आहे? मी कोलकाता यासाठी निवडतो आहे की मी शिक्षण घेईनच, मी चांगल्या गुणांनी डॉक्टर होईनच, MBBS होईनच. जाता जाता हे एक वाक्य मनात ठेवून द्या, मला सगळं सविस्तर नाही सांगता येणार, पण संघाचे सगळे सरसंघचालक उच्च विद्याविभूषित. आद्य संघ सरसंघचालक डॉक्टर आहेत, द्वितीय सरसंघचालक प्राणीशास्त्रामध्ये पदव्युत्तर आहेत, प्राध्यापक आहेत बनारस हिंदू विद्यापीठामध्ये, आणि नंतरचे सगळे वर्तमान सरसंघचालकांपर्यंत उच्च विद्याविभूषित आहे. जातीचा आहे, पाहुणा आहे, बायकोचा भाऊ आहे, ह्याला त्याची एक पोस्ट, असलं काही नाही. तुम्हाला त्याग करावा लागतो. आणखी जाता जाता हेही लक्षात ठेवा, प्रतिवर्षी संघासाठी काही सुनिश्चित काळ देणं, ज्याला संघात प्रचारक म्हणतात, त्या प्रचारक निघणाऱ्या तरुणांमध्ये विवेकानंद केंद्राचा असेल तर जीवनव्रतींमध्ये, अन्य कुठे असेल तर पूर्णवेळ कार्यकर्ता, कल्याण आश्रमाचा असेल, परिषदेचा असेल, भाजपाचा असेल, तर विशेष करून संघाचं काम जे थँकलेस आहे. तुम्हाला प्रसिद्धी नाही मिळणार. महाराष्ट्रामध्ये एवढं सगळं राजकीय परिवर्तन घडवून आणणारा संघाचा एक प्रचारक, त्याचं नाव तरी आपल्याला माहिती आहे. आता मीडियात काही जणांनी आलं, काही वेळेला चुकून फोटो पण आला, तर संघाने डायरेक्टिव्ह पाठवले की फोटो छापू नका, कारण का ती पद्धत नाही. पण हे सगळे प्रचारकांमधलं सुद्धा उच्च विद्याविभूषित असणाऱ्या तरुण प्रचारकांची संख्या लक्षणीय आहे. म्हणजे कुठंच काही जमलं नाही म्हणून समाजकार्य करायला लागला,
तर काहीच नाही, सतरंज टाकून टाकून निदान आज संध्याकाळचा इफ्तार तरी निघेल असं नाही आहे. आज कुठेतरी जाऊन हा धाब्यावर खाता येईल की नाही, काही नाही. इथे कसलाही फायदा नाही, कसलाही फायदा. जेव्हा जर मिळालं, परिस्थिती बदलली, आता उपाशी झोपावं लागत नाही. पण एकेकाळी चुरमरे खाऊन प्रचारकांनी काम केलं, राहायला जागा नाही, घरात कोणी घ्यायची उत्सुकता नव्हती त्यावेळी. मग बसाट्यावर झोपले, देवळात झोपले, हाकलून दिलं लोकांनी, परत परत गेले आणि अशा ठिकाणी जाऊन संघाचं काम वाढवायला. हा एक चॅप्टर आहे, तो कधीतरी स्वतः थोडा विचार करून त्याच्यावर. डॉक्टरांनी कलकत्ता निवडलं, त्यांच्या मनात चाललं होतं की कोलकाता हे असं ठिकाण आहे की जी क्रांतिकारकांची भूमी आहे. मी तिथे जाईन शिकायला, पण शिकायला गेल्यानंतर मी नुसतं शिक्षण घेणार नाही, मी या सगळ्या क्रांतिकारकांच्या गतिविधीमध्ये लिप्त राहील. अनुशीलन समितीमध्ये ते गेले, सशस्त्र क्रांतीच्या आंदोलनामध्ये भाग घेतला. शस्त्र, बॉम्ब हे एकमेकांना पोचवायचं काम होतं, त्याच्यामध्ये ते सहभागी झाले. पण हळूहळू त्यांच्या लक्षात आलं, ते डॉक्टरही झाले, पदवी घेतली, वापस नागपूरलाही आले. पण हे सगळं घडत असताना त्यांच्या मनामध्ये चाललं होतं की हे अनुशीलन समितीमध्ये जे सगळे लोक काम करत आहेत त्यांच्या मनामध्ये जोश आहे पण होश नाही. कधी कधी भावनेच्या भारामध्ये नको ती गोष्ट पण होऊन जाते. म्हणजे एखाद्याला मारायचं आहे ना, तो मारण्याचा लायकीचा आहे ना, ब्रिटिश अधिकारी तो मारायचा आहे, पण त्याचं नियोजन इतकं नीट असलं पाहिजे की तो वध करण्याचा कट असला नाही पाहिजे. मग एकमेकांचे अहंकार, एकमेकांचं थोडस स्पर्धा, या सगळ्याकडे केशवरावांचं लक्ष गेलं आणि केशवरावांच्या लक्षात असं आलं की अशा पद्धतीने नाही होणार काम, आपण काँग्रेसमध्ये सहभागी होऊया. कारण का काँग्रेस ही एक अखिल भारतीय स्वातंत्र्यासाठी लढणारी राजकीय संघटना आहे. मोठे व्यासपीठ आहे आणि नामवंत खूप नामी गिरामी लोक त्याच्यामध्ये काम करतात. आपण त्याच्यामध्ये जाऊ. जे लोक नागपूरहून विचारतात ना संघाने स्वातंत्र्य लढ्यात काय काम केलं, संघ म्हणून संघ काहीही करत नाही हे लक्षात घेऊ, पण संघाच्या स्वयंसेवकांनी स्वातंत्र्य लढ्यात काम केलं की नाही तर केलं. अर्थात अजून संघाची स्थापना व्हायची जेव्हा डॉक्टरांच्या मनात हे विषय सुरू झाले आणि डॉक्टरांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, सक्रिय भाग घेतला. काँग्रेसची जितकी आंदोलनं घडली तितक्या आंदोलनामध्ये त्यांनी भाग घेतला. 1920 ला नागपूरला काँग्रेसचे एक अधिवेशन झालं. त्या काँग्रेसच्या अधिवेशनात संपूर्ण स्वातंत्र्याचा पहिला ठराव डॉक्टर केशवराव बळीराव हेडगेवार यांनी मांडला होता. आणि अनुशीलन समितीमध्ये वेगळा फंडा होता, काँग्रेसमध्ये आणखीन वेगळा फंडा होता, जिथे निवडून आलेल्या सुभाषबाबूंची हक्कलपट्टी करू शकत होते. त्यांना आपण राष्ट्रपिता वगैरे म्हणतो, पण म्हणावं, मूर्खपणाची सीमा नसते, आपल्याला जे म्हणायचं ते म्हणावं. एकही मत नेहरूंना पडलं नसताना गांधींच्या मनात फक्त एवढाच विचार होता की पटेल जर अध्यक्ष झाले काँग्रेसचे तर पहिले पंतप्रधान ते होते आणि मी तर मोतीलालला शब्द दिलाय की जवाहरलाच मी करेन. आणि गांधी, मोहनदास करमचंद गांधी, त्यांच्याविषयी माझ्या मनात अप्रीती नाही आहे, त्यांच्या चांगल्या योगदानाविषयी सन्मानच आहे. पण मोहनदास करमचंद गांधींनी जवाहरलाल नेहरूची, एकदा आपण त्यांना पंडितही उडीत म्हणतो, ते कुठल्याही पातळीवर कधीही कसल्याही परीक्षेत पंडित झालेले नाही. ते सगळ्या लोकांना पुढे गांधी जसं नाव घेऊन आपल्याला फसवलं गेलं की हे पारशी आहेत का मुसलमान आहेत कळूच नाही, गांधी आहे. गांधी म्हणजे सर्वोलंकार, कुठेही बसू शकतो. नेहरूंना का करायचं तर गांधींचं लॉजिक आहे. असं कधी कधी डोकं बनवतं ना की काय सहन केलं आपल्या पूर्वीने. ते म्हणाले की हा एकमेव शेवटचा ब्रिटिश आहे भारतातला, त्यामुळे ह्याच्या हातात जर सत्ता दिली तर पुढे ब्रिटिशांशी सगळं जे काही बोलणं चालणार, म्हणजे माझ्या देशाचा पहिला पंतप्रधान हा ब्रिटिश कल्चरशी असलेला. डॉक्टरांनी पाहिलं संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव पास होणं शक्य नाही. तोपर्यंत
सगळ्या आंदोलनात ते सहभागी होत होते. पुन्हा विचार करायला लागले की हत्या करू तरी यश नाही, सविनय कायदेभंग करू तरी यश नाही, जोरकसपणे संपूर्ण स्वातंत्र्य मागू तरी शक्य नाही. मग काय केलं पाहिजे? मुळात केलं पाहिजे. आणि मुळात काय आहे तर मुळातच आपण मोगलांच्याकडून, मुसलमानांच्याकडून, ब्रिटिशांच्याकडून गुलामच काय झालो? ते काय प्रत्येक भारतीय माणसामागे 2 सैनिक घेऊन नाही आले. ते आले मुठभर. ब्रिटिश थोडे तर सोफिस्टिकेट होते, मोगल तर गुंड होते, लुटारू होते. का आम्ही गुलाम झालो? आणि मग त्यांच्या असं लक्षात आलं की देश म्हणून, समाज म्हणून इथला बहुसंख्य या देशाचा स्वाभाविक पुत्र असलेला हिंदू समाज जाती जातीमध्ये विभागला गेलेला. त्यामुळे कोणतीही गोष्ट एकाने केली, आज 2025 मध्ये एखादा कोणी बोलत असेल ना, बोलणारच आहे, लिंगायत आहे ना, असंच बोलणार, असं साडी असंच बोलणार, बरोबर आहे. ब्राह्मण यापेक्षा वेगळं काय बोलणार? 2025 ला आमच्या डोक्यामध्ये ही जळमट आहे. डॉक्टरांच्या काळात तर काय असेल, 6वी पडू देत नव्हते वगैरे होते. त्यातही थोडा अतिरेक आहे, पण तो आजचा विषय. डॉक्टरांनी मनाशी नक्की केलं की मला जर कायमची गुलामी प्रवृत्ती घालवायची असेल तर मला एकच काम केलं पाहिजे जीवनभर, ध्येयवादाने, त्यागपूर्वक, स्वतःचा स्वार्थ न ठेवता. ही पण एक अलिखित अट आहे असं समजा. संघाचे सगळे सरसंघचालक अविवाहित असले पाहिजे. संघाचे पूर्ण वेळ प्रचारक ज्याला म्हणतो ते अविवाहित असले पाहिजे. संघाचे गृहस्थी प्रचारक पण आहेत, पण प्रामुख्याने अट अशी आहे की तो अविवाहित असला पाहिजे. का तर मग त्याला स्वतःचा काही मोह राहत नाही. डॉक्टरांनी ठरवलं की आपण लग्न नाही करायचं. आणि मग एका दसऱ्या दिवशी मुलांना एकत्र करून डॉक्टरांनी खेळ खेळायला सुरुवात केली. कसे होते डॉक्टर? दिसायला देखणे, जोधपुरी कोट, फ्रान्स वरून कपडे धुवून इस्त्री करून ये, गुलाबाचं फूल, सरळ नाक, फाडफाड इंग्लिश, काही नव्हतं येत. आपला पंढरपूरचा विठोबा जसे दिसतो तसे डॉक्टर दिसतो. म्हणजे देखणे पण नाही, हे केवळ समजायसाठी बोलतो. देखणे पण काय असतं हे खऱ्या महापुरुषांच्याकडे बघूनच कळतं. बाहेर तर चांगलं असतं, देखणं बघावं असं आत असतं. तोंडावर देवीचे मन, चेहरा इतका उग्र, म्हणजे एकनाथराव शिंदेविषयी आजकाल म्हणतात की नाही हसत का नाही, डॉक्टरही फार हसताना कधी दिसले नाही. गंभीर चेहरा, हातामध्ये छडी, थोडासा पेहराव, निळकृत हाताचा. पटकन बघितलं भीती वाटावी असं. मी हे वर्णन अशासाठी करतो आहे, अर्धा तास आरशासमोर उभं राहून स्वतःच्या ह्या मर्त्य देहाकडे कौतुकाने बघणाऱ्या आपल्या घरातल्या तरुण पोरापोरींच्या कानाखाली आवाज काढून हे सांगा, दिसण्यात महत्वाचं नाहीये, असणं महत्वाचं. हिंमत असेल किती वेळ स्वतःला बघण्यात वेळ घालवला. डॉक्टर अगदी साधे दिसायचे, वक्तृत्व फार बोलायला तो स्टेजवर आले पण असं का बदला झाडून अमेरिका सगळे गेले, आम्ही एकटात. इतकं साधं बोलायचे, इतकं साधं की समोरच्या माणसाला असं वाटायचं की आपले वडीलच बोलतात. आणि ही शक्ती होती डॉक्टरांची. साधेपण हे डॉक्टरांचं सामर्थ्य होते, समर्पण ही डॉक्टरांची संपत्ती होती, सेवा हा डॉक्टरांचा स्वभाव होता, संघटन हे डॉक्टरांचं ध्येय होतं. डॉक्टर मुलांना घेत आहेत, बसवत आहेत, खेळतायत, करता
1925 साली जरी संघाची अधिकृत स्थापना झाली असली तरी त्यांची सरसंघचालक म्हणून नेमणूक पुढे 3 वर्षांनी 3.5 वर्षांनी झाली. आणि मग सरसंघचालक झाल्यानंतर लोकांना असं वाटलं की आता हे काय, पण त्याही वेळी सगळ्या देशभर प्रवास करायचा, घरोघरी जायचं, प्रत्येकाच्या पैसे नव्हते त्यामुळं ज्या मार्गाने जाता येईल त्या मार्गाने जायचं. आमचे मोरोपंत पिंगळे कधी कधी गमतीने असं म्हणायचे, डॉक्टरजी जेव्हा मुंबईला पहिल्यांदा आले संघ कामाचा विस्तार करायला, तेव्हा ते गिरगावातल्या नवयुग संघ कार्यालयात राहायचे किंवा तिथे दुसऱ्या नाज म्हणून संघ कार्यालयात. ट्रामचे पैसे नाही, दादरपर्यंत चालत यायचं. आणि मोरोपंतची मुश्किल होते, ते काय म्हणायचे, संघावरती ज्याची जेवढी जास्त निष्ठा तेवढं गिरगाव ते दादरचं किलोमीटर वाढत जातं. 40 किलोमीटर चालले, 20 किलोमीटर चालले. रहस्य होतं एवढं की पायी देवाला मिळालं ठीक, नाही मिळालं ठीक, असं करत 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 डॉक्टरांनी अखिल भारतीय पातळीवरती कार्य उभं केलं. डॉक्टरांच्या जीवनामध्ये डॉक्टर सरसंघचालक म्हणून त्यांना जेमतेम 15 वर्ष, 15 सुद्धा नाही, थोडी कमी. पण या 15 वर्षामध्ये त्यांनी जे संघटनेचं स्वरूप निश्चित केलं की आपण असो किंवा नसो संघटन चाललं पाहिजे. त्यासाठी संघटनेचा आत्मा कसा असला पाहिजे, त्याचा उद्देश काय असला पाहिजे, याचा इतका शास्त्रशुद्ध अभ्यास डॉक्टरांनी केला. त्यामुळे डॉक्टरांनी देह ठेवल्यानंतर पूजनीय गुरुजींनी जेव्हा कारभार हाती घेतला त्यांना एक क्षणभर सुद्धा अडखळल्यासारखं झालं नाही. सरळ गतीनं गुरुजींनी काम पुढे सुरू केलं. पण डॉक्टरांच्या काळात डॉक्टरांनी जे काम केलं त्या कामाचा परिणाम म्हणून कोण कोण उभं राहिलं हे जर आपण आज तर स्थिती आहे, निम्म्याहून अधिक राज्याचे मुख्यमंत्री संघाचे स्वयंसेवक आहे, या देशाचा पंतप्रधान संघाचा स्वयंसेवक आहे, केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये 30% संघाचे स्वयंसेवक आहे. संघाने काय घडवलं हे आज जगाला कळालं, पण डॉक्टरांनी जे हिरे निर्माण केले, काँग्रेसच्या कार्यातून बाहेर आल्यानंतर संघ करायचं ठरल्यानंतर जे करायचं ते केलं. त्यातला पहिला हिरा आहे माधवराव सदाशिवराव होळकर. काय घडलंय आयुष्यात हे पुढे सांगतो. आणि मग हे जे काही 11 रुपयाची पावती करून पाव किलो पेढे मारुती जन्माला मिळाले पाहिजे असा आग्रह धरणारे आपण आहोत ना, त्यांच्या लक्षात येते की त्याग म्हणजे काय असतो. पूजनीय गुरुजींना त्यांनी बाळासाहेब देवरस आणि भाऊराव देवरस हे 2 देवरस बनवले. बाळासाहेब तर सरसंघचालक असल्यामुळे आपल्याला त्यांच्याविषयी माहिती आहे. डॉक्टरांचा जणू काही अगदी प्रति अवतार. डॉक्टर जसे साधे सरळ, फार अलंकारिक बोलणार नाही. अलंकारिक काय, कुठल्याहीच नाम झोलामधलं बोलणं नाही, साधं. बाळासाहेबांचं तसंच होतं आणि बाळासाहेबांचं आचरणही तसंच होतं. आणि नंतर पंढरपूरला एक जिल्हाशाखा बैठका चालल्या होत्या रामबागेमध्ये. तर तिथला एक युवक काँग्रेसचा माझा मित्र मला म्हणाला की देवरस साहेबांना भेटायचं. मी म्हणलं देवरस साहेब, त्यांचं काय फळाचं भाजीचं दुकान आहे, अंडी कोंबडी वगैरे विकतात, आमच्याकडे साहेब कोणाला म्हणत नाही. साहेब म्हणलं की त्याचे पहिली 2 नावं बदलावीच लागतात आम्हाला. तो म्हणाला की नाही, ते जे आहे ना RSS चीफ. म्हटलं RSS चीफ नसतो. तर तो म्हणाला सोडून दे, ते जे कोणी आणीबाणी पकडले होते ना ते आले तसं मला कळालं तर मला भेटता येईल का, भेटता येईल. यावेळी चहाची वेळ असते, तू रामबागेत ये, भेटतील तुला. तो रामबागेत आला, चहाची वेळ होती, मधल्या मैदानामध्ये सगळे स्वयंसेवक चहा पीत होते आणि तो एका ठिकाणी असं मला शोधत होता किंवा अन्य बाळासाहेबांना शोधत होता. पण त्याला एकाला धक्का लागला. त्याने म्हटलं की अरे सावकाश, कोण आहे? ओळखलं त्याने की हा स्वयंसेवक दिसत नाही. तो म्हणाला नाही, मी अमुक अमुक युवक काँग्रेसचा कार्यकर्ता आहे, मला ते देवरस कोण आहेत त्यांना भेटायचं. ते म्हणाले मीच आहे देवरस. म्हणजे सरसंघचालकांना धक्का बसतो तरीही सरसंघचालकांच्या भोवती काही नाही.
आणि आमचा एक नगरसेवक चालला तर किती धडावलं. डोकं ठिकाणावर यायचं असेल ना, शाखेत रोज जा नका जा. शाखेच्या स्वराशी तुमचं गाणं जुळवून घेत नका. पंडित दीनदयाळ उपाध्याय म्हणायचे, संघाचं कार्यालय दिल्ली झंडेवाला, तर ते म्हणायचे की बीच बीच में झंडेवाला में खाना खाने के लिए जाना चाहिए, भाजपा वाला. तेव्हा जनसंघ. तो कोणीतरी विचारलं क्यों, झंडेवाला ने क्यों खाने के लिए जाना चाहिए, तो दिमाग ठिकाणी रहता है. सध्या तर भाजपवाल्यांना ते सांगण्याचे जरा जास्तच कारण आहे. तुम्ही अजून संघाशी किती तोडा, किती आणि तो जेवढ्या खालच्या पातळीवर ना, त्याला असं वाटतं की बस आपल्यासारखं कोणी नाही. इथे सर्वसंघ आला आणि नुसतं आता अनुक्रमणिका द्यायची आहे तर किती वेळ लागला. मुंबई तरुण भारत मध्ये असताना मला सकाळी एक फोन आला, 11:15 वगैरे वाजले होते. हॅलो, मी मधू बोलतो. आधी मला म्हटलं मधू टेवणेकर. मी म्हटलं बोलाची काय विशेष. काही ना म्हणे ते एक समाजवादी पक्षाचे कार्यकर्त्यांचा आता निधन झालं. माझी एक श्रद्धांजलीच्या 4 ओळी इव्हिनिंग मध्ये आल्या तर बरं होईल. तर मी म्हटलं की प्रिंटिंगला तर सुरुवात झाली असेल खाली, देश तर मगाशीच गेलाय. त्यामुळे काही करून एक 4 ओळी तिथे बसता येतील का, संध्याकाळी सगळ्यांना हा निरोप करावा. समाजवादी नेता. मी म्हटलं मी प्रयत्न करतो, पण माफ करा आपण कोण बोलतोय मला नाही कळलं. ते म्हणाले मी मधुकर देवरस बोलतो. सरसंघचालक. एका सांज दैनिकाच्या वृत्त संपादकाशी बोलतानाचा टोन हा आहे. काय नम्रता असेल, काय शालीनता असेल. आता मी पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शनवरून येत होतो वाराणसीवर. तर मी बघितलं तर बोगीच्या बाहेर खूप गनमन, खूप सिक्युरिटी, तामझाम एकदम कडक. मला वाटतं मला तरी बोगीत जाता येते की नाही. तिकीट वगैरे दाखवलं त्यांनी गेलं. केबिन ए मध्ये मी होतो आणि केबिन बी च्या दाराशी ते सगळी फौज उभी होती, पुऱ्या डब्यात होती. मग मी थोडं बेड वगैरे लावल्यावर बाहेर येऊन म्हटलं कोण साहेब आहे घेतात. तो म्हणाला की भागवत साहेब. मग 11:15 वाजले ते रात्री, तेव्हा तर डिस्टर्ब करण्याचं काही कारण नव्हतं. मग सकाळी मी त्याला माझं आधार कार्ड दिला. मी म्हटलं की भैया बस इतना उनके हाथ में थाम दो और बोल देना कि इन्होंने आपको नमस्कार बोला. तो म्हणाला की नहीं, ये प्रोटोकॉल छोड़ के होगा, मैं जाऊंगा नहीं, मेरी नौकरी चली जाएगी. तो घाबरला होता, कारण त्या सिक्युरिटी वाल्याला काही हँडओव्हर करायचा अधिकार नसतो. मी म्हटलं ठीक आहे, कहा उतरने वाले, म्हणजे जबलपूर. ठीक. मी जबलपूरला माझ्या केबिनच्या बाहेर उभं राहिलो. मान्य मोहनजी तिकडून निघाले. तर तो सिक्युरिटीवाला मला आत ढकलून केबिनचं दार लावायचा प्रयत्न करत होता. तेवढ्या मान्य मोहनजींनी बघितलं. ते म्हणाले अरे वा, इकडे कसे, कुठून कुठे बसला तुम्ही. मी म्हटलं पंडित दीनदयाळ जंक्शन. म्हणाले मग आवाज द्यायचा. मी म्हटलं 11:15 वाजले. ठीक आहे म्हणून मी इथे उतरतोय, मी इथलं बाय रोड येणार आहे. माझ्याकडे वृंदावनचा रंग होता. माझ्या मनात असं आलं की थोडा रंग एकादशीच होती त्या दिवशी, तर जरा लावावा. म्हणून मी त्यांना म्हटलं की अगर आपकी अनुमति है तो मैं थोड़ा रंग आपको लगा दूं, वृंदावन का है. मग मात्र सिक्युरिटी गार्ड सावध झाला. तो म्हणाला की मेहरबानी करो, ऐसा कुछ मत करो, इनको जाने दो. सरसकट झालं. त्यांच्या हायरार्कीमध्ये मी कोण आहे ना, चपरासी सुद्धा नाही, एक मच्छर सुद्धा नाही. पण एक स्वयंसेवक आहे ना, त्याचा आवाज ऐकलाय ना, तो दिसतोय ना, मग थांबलं पाहिजे. दाखवा मला मोठ्या मोठ्या नेत्यांमध्ये इतकी नम्रता असते. फोटो सेशन वेगळी गोष्ट आहे. म्हणजे फोटो काढण्यासाठी गरीबाच्या घरामध्ये जाऊन जेवण केलं जातं, 5 स्टार हॉटेलमध्ये आणलेलं, ती गोष्ट वेगळी आहे. पण हा स्वभाव आणि हे सगळं बाळासाहेबांच्या, भाऊरावांच्या, आणि भाऊरावांचा अधिकार म्हणजे काँग्रेसचे मोठे मोठे नेते सुद्धा भाऊरावांशी संवाद करताना फार तोडून मापून बोलायचे. कोणी निर्माण केलं देवराज बंधूंना, पूजनीय डॉक्टर आहे. विवेकानंद शिला स्मारक, विवेकानंद केंद्र, 100 लोक असे घेऊन बघतात.
कोणी उभं केलं? ख्रिश्चनांचा, मुसलमानांचा, कम्युनिस्टांचा आणि बऱ्यापैकी काँग्रेसचा विरोध असताना एका विवादास्पद जागेवरती एक शिला स्मारक उभं करणं आणि विवेकानंद केंद्रासारखी गतिविधी उभी करणं हे काम कोणी केलं? एकनाथजी रानडे. एकनाथजींना कोणी तयार केलं? डॉक्टर. इथे जर कोणी शिक्षक असतील, शिक्षक म्हणजे शाळेतले शिक्षक, त्यांना गृहपाठासाठी एक प्रश्न आहे माझा. अशा 2 विद्यार्थ्यांची नावं तुम्ही सांगू शकाल का की ज्यांना तुम्ही घडवलं आणि ते चमकले? देशाच्या पातळीवर सोडा, राज्याच्या स्पोर्ट्स टीचर सोडवला का ललक नाही आपल्यामध्ये की माझे विद्यार्थी असे असले पाहिजे? पूजनीय डॉक्टरांनी ते करून दाखवलं. भैयाजी दाणे, या माणसाने काय कामं केली. रंगाची अगले साल है ना, पूरा सप्ताह रखेंगे, नए वर्ष का, है ना? प्रत्येकाची माहिती पाहिजे आपल्याला. किती हार्डशिप मध्ये काम केलंय. हाकलून देत होते लोक. आता संघवाला असेल तर जरा ओळख काढतात, निदान कुठल्या तरी वॉर्डात तरी चमकतोय तो. हाकलून दे. भैयाजी दाणी आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय, ज्या जंक्शनचं नाव मी घेतलं, मी तुम्हाला सांगतो कालगती फार वेगळी आहे. या मोगल सराय, या वाराणसी जवळचं रेल्वे स्थानक आहे, तिथं पहाटेच्या वेळी सिग्नल जवळ बेवारस अवस्थेमध्ये पंडित दीनदयाळ उपाध्यायांचा मृतदेह सापडला. आज तागायत त्या मृत्यूचं गुढ नाही. शास्त्रींचं कुठे निघाल, पंडितजींचंही नाही निघाल. पण काळ असा फिरवतो, न्याय करतो ना. आज त्या संपूर्ण मोगल सराईचं नाव पुसून जाऊन पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन असं नाव दिलं. एक स्वयंसेवक साधा, एक जाडं वाढत होतं, एक खूप अगदी शालीन चेहरा, पण एकात्म मानव विचार मांडला आणि सगळ्या जगाला थक्क करून टाकला. कम्युनिस्ट घाबरले होते या तत्वज्ञानाला. दीनदयाळजीने ते करून दाखवलं. मला आठवतं, मी 9व्या-10व्या वर्गात होतो, रेडिओ होते त्यावेळेला, मी बातमी सगळी ऐकत होतो. अशी मी अनेक घरं पाहिली की पंडितजींची आठवण निघाली की लोक रडायचे. बातमी ऐकताना माझ्या कुटुंबातले सगळे रडत होते. काय नातं होतं? पंडितजींची काही सोयरी होती. पंडितजी मला काही देणार होते, मी आता असे स्वयंसेवक. पण एक न बघितलेल्या माणसाविषयीची इतकी आत्मीयता ही संघाशिवाय बाहेर कुठे दिसणार. असे एक एक हिरे याने पूजनीय डॉक्टरांनी मृत्यूपूर्वी कार्यपद्धती सगळी सुरचित करून दिली. संघामध्ये गुरुस्थानी कोण, बघा किती सूक्ष्म विचार आहे. तर सगळे म्हणाले की सरसंघ चालू, ते म्हणाले की नाही. कोणीही व्यक्ती जर गुरु असेल तर त्या व्यक्तीचं पतन स्खलन होऊ शकतं. कधीतरी त्याचा पाय वाकडा पडू शकतो. पाय वेडा वाकडा दूर राहील, अक्षमता तरी सिद्ध होऊ शकते. गुरु निष्कलंक पाहिजे आणि गुरु अढळ पाहिजे, तो कधीही आपल्या ध्येयापासून पतित होणार नाही. असा गुरु कोण? भगवान जैननाथ, जो सनातन वैदिक हिंदू धर्माच्या प्रत्येक वीर पुरुषाच्या रथावरती दौलाने पडतो, तो भगवान जैननाथ आपला गुरु. विषय संपला. पाया पडून घेणं सरसंघचालकांचं हे आजही दुर्मिळ आहे. आता पडतात लोक, ठीक आहे, श्रद्धा असतो, पण कुठल्याही सरसंघचालकांना ते मनातून नाही आवडत. ते म्हणतात की नाही, मी आणि तू वेगवेगळा नाही आहे. तू जर उद्या मुख्य शिक्षक असतील आणि मी तुझ्या शाखेवर येईन तर मी तुला प्रणाम करेनच, मग मला पुढचे आलेले लोक प्रणाम करतील. बॅटन तू माझ्याकडे देशील तेव्हा, पण तोपर्यंत तुझा अधिकार आहे. काय भावना आहे, केवढी श्रेष्ठता आहे. मग भगवा ध्वज आपला गुरु. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं आर्थिक व्यवहार कसा चालतो, संघ परिवाराला देणग्या घेता येतात, त्यांचं ऑडिट असतं, बॅलन्स शीट असतं, त्यांचे काय इन्कम टॅक्स एक्झम्पशन असतं, जे काही असतं ते सगळं असतं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे असं काही नाही.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कधीही कोणाकडूनही 10 पैशाची देणगी सुद्धा घेत नाही. पावती नाही, पावती पुस्तक नाही, कोणाकडून काही घेत नाही. कारण का इथे जमा होणारा पैसा संघाच्या, थेट संघाच्या आणि प्रचारकांच्या या गतिविधीसाठी खर्च झाला नाही. यातायात आहे, निवास आहे, भोजन आहे, जे काही. हा पैसा उभा कसा करायचा? तर एक अद्भुत, म्हणजे हिंदू सनातन धर्मामध्ये चालत आलेली गुरुदक्षिणा द्यायची. काय ताकद आहे. आणीबाणीमध्ये जेव्हा या गुरुदक्षिणेच्या प्रणालीवरच वरवंटा फिरवायचं ठरवलं इंदिराजी, तेव्हा नानी पालखेवाले उभे राहिले आणि ते म्हणाले, भारतीय अर्थशास्त्रामधलं हे एक आदर्श पर्व आहे, याच्यावर तुम्ही टाच नका, हे राहू द्या. याच्या इतकं पवित्र शिल्लक नाही राहिलं तर पुढच्या पिढीला कळणार नाही भारतीय अर्थकारण काय. त्यामुळे ते बस आजही रोज शाखेत जाओ, वर्षातून कधी जाऊ न जाऊ, पण स्वयंसेवक गुरुपूजनाच्या कार्यक्रमाला जातोय, कुठेही असो, तो माहिती काढेल. जर गुरुपूजनच्या वेळी आपण आपल्या गावात नसू तर परत गेल्यावर तो म्हणेल दुसऱ्या वेळेचं गुरुपूजन कुठे आहे. ते नसेल तर दुसऱ्या कुठल्या तरी नगरामध्ये, वस्तीमध्ये जाऊन तो गुरुपूजनाच्या दिवशी समर्पण करेल. त्यांनी खिशातून किती पैसे ठेवले पाकिटात घालून हे एकही दुसऱ्याला सांगत नाही, दुसरा कोणालाही विचारत. आणि सगळं देशभरातलं संघाचं, पुन्हा वाक्य लक्षात घ्या, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं थेट कार्य सगळं या गुरुदक्षिणेच्या पैशातून निर्माण होतं. दाखवा मला दुसरी ऑर्गनायझेशन, दुसरी कोणतीही संघटना दाखवा की ज्याच्यामध्ये इतकी पारदर्शकता आहे आणि एकाही पैशाचा अपहार 100 वर्षात झालेला नाही. दाखवा. काय रचना असेल की मी भगव्या ध्वजासमोर पाकिट ठेवलं, त्यात 1 रुपया असेल, हजारो रुपये असतील, पण ना मी कोणाला सांगतो ना कोणी मला विचार. नंतर कार्यवाह वगैरे बसून जी यादी करतात त्यातही फलाण्या स्वयंसेवकाचे इतके वगैरे असलं नाही. 11 रुपये आहेत दिला, त्याशिवाय जाऊ नये देशमुखांनी वगैरे असलं काही नाही दिलं. कोणी किती दिले कोणालाच माहीत नसतं आणि रुपयांचा अपहार. पूजनीय डॉक्टरांनी गुरुदक्षिणा केली. तिसरा महत्वाचा विचार स्वयंसेवकांच्या डोक्यात घातला की व्यक्ती महत्वाची नाही, विचार महत्वाचा. व्यक्ती महत्वाची नाही, तो कोणी असेल, विचार काय करतोय त्या विचाराला महत्व दिलं पाहिजे. आणि दैनंदिन शाखातूनच हे सगळं उभं राहतं. त्यामुळं कोणत्याही परिस्थितीमध्ये दैनंदिन शाखांचं काम कॉम्प्रोमाइज करता कामा नये. त्या शाखा लागल्या पाहिजे, लागतात, आजही लागतात, जगभर लागतात आणि त्यातून मोठे मोठे कामही उभे राहतात. हा सगळा वारसा पूजनीय गुरुजींना 19 फेब्रुवारी 1906 पूजनीय गुरुजींचा म्हणजे माधवराव सदाशिवराव होळवरकरांचा जन्म झाला. एक अलौकिक व्यक्तिमत्व. आई वडिलांकडून कसं शिकता येतं, आध्यात्मिक गुरुकडून कसं शिकता येतं, डॉक्टर हेडगेवारांच्या सारख्या सत्पुरुषाकडून कसं शिकता येतं. गुरुजींच्या जीवनात 67 वर्षाचं आयुष्य होतं. 33 वर्षात ते सरसंघ चालत आहे. 33 वर्ष आणि सगळी संकट त्यांच्या काळात एकामागे एक हात धुवून आली. गांधी हत्या झाली, संघबंदी आली, दुसरी संघबंदी आली, अनेक प्रकारच्या अडचणी आल्या. त्या सगळ्यातून संघाला ताळून सुद्धा त्यातल्या एकेका गोष्टीचं सांगेन तरी आपण थक्क होऊ. शांत राहायचं, विचलित व्हायचं नाही. काँग्रेसवाल्यांचा डीएनए दुसऱ्याला बदनाम करणं आणि विचलित करणं, त्यामुळे ते तो प्रयत्न करत होते आणि गुरुजी एका तपस्व्यासारखं हे सगळं अंगावर घेत होते. मला असं दुसरं उदाहरण फक्त योगी अरविंदांचं दिसतं. शांत राहायचं, लाट येते, ओसरते, नंतर उभं राहायचं. पण ह्या लाटीत गुदमरून न जाता धीर ठेवणं, ही ताकद, ही हिंमत, हे धैर्य पूजनीय गुरुजींनी आपल्या एकूण सगळ्या वाटचालीमध्ये दाखवलं. नागपूरच्या कॉलेजमध्ये सुरुवातीचं शिक्षण, मग बनारस विश्वविद्यालयामध्ये, वाराणसीला शिक्षण,
मग प्राणीशास्त्राचे प्राध्यापक वगैरे सगळा एक बायोडेटातला विषय आहे. पण सगळ्यात महत्वाचं काम पूजनीय गुरुजींनी केलं ते म्हणजे पूजनीय गुरुजींच्या इतकी कोणत्याही स्वयंसेवक संघटनेच्या प्रमुखाने फारशा सोयी नसताना भारताच्या जितक्या परिक्रमा केल्या तेवढ्या कोणीच केल्या. म्हणजे वर्षातून एकदा आसेतू हिमाचल भारताचा प्रवास करायचेच आणि असा सगळा प्रवास वर्षानुवर्ष करत असत. आणि 20 वर्षापूर्वी 25 वर्षापूर्वी 30 वर्षापूर्वी कोणी भेटला असेल आणि तो तिसऱ्या ठिकाणी पुन्हा समोर आला तर नाव घेऊन म्हणत असत, अरे तू वर्ध्याचा ना, आज इकडे काय करतो, काशीला काय करतो, बनारसला काय करतो, वाराणसीला मथुरेला काय करतो. 30 वर्षापूर्वी ज्याला बघितलंय त्याला नावाने तिसऱ्या गावात ओळखणं हे अद्भुत स्मरणशक्ती. गुरुजींच्या बैठका घेण्याची पद्धत सुद्धा फार विलक्षण होती. 25, 30, 40, 50 स्वयंसेवक किंवा कार्यकर्ते बसले, प्रश्नोत्तर. तर एखादा प्रश्न त्यांचं उत्तर असं नव्हतं. गुरुजी म्हणायचे की तुम्ही सगळे एक एक प्रश्न विचारा. आणि मग प्रश्न विचारून झाले की ते म्हणायचे की ठीक आहे बाकळीजी, तुम्ही मला हा प्रश्न विचारला त्याचं उत्तर घे. देशमुखजी, तुमचा हा प्रश्न. 70 प्रश्न क्रमशः त्याच पद्धतीने त्याची उत्तर देण्याची ताकद होती. एकाही प्रश्नाचं उत्तर टाळत नव्हते. आणि प्रत्येक ठिकाणी इतके अलर्ट की चुकीचा संदेश जाऊ नये याच्याविषयी फार सावध. कुशल संघटक म्हणजे काय, पूजनीय गुरुजींच्याकडे ठाण्याला एक बैठक होती, विभागीय बैठक. दरवेळी बैठकीत दिसणारा ज्येष्ठ कार्यकर्ता दिसला ना, पूजनीय गुरुजींनी विचारलं कि भाई साहब दिख नहीं रहे, कहाँ गए. तर एक स्वयंसेवक होता थोडासा निश्चित, तर तो म्हणाला की आजकल वो फ्यूज हो गए. फ्यूज हो गए म्हणजे काय, काम से गए. सगळे हसले. पण एक कुशल संघटक कसा असतो. गुरुजी गंभीर झाले. तो म्हणाले, खड़े रहो, क्या कहा आपने, फ्यूज हो गए. सचमुच में फ्यूज हो गए कि कॉन्टॅक्ट लूज हो गया, ये जरा सोचो. कॉन्टॅक्ट लूज झाला असेल तर तो पेटणार नाही. त्याला तुम्ही फ्यूज झाला म्हणून काढून टाकता, चालणार नाही. मला एक एक स्वयंसेवक माझ्याजवळून दूर नाही गेला पाहिजे. किती दक्षता, किती सावधानता. असे गुरुजी सरसंघचालक झाले. त्यासाठी त्यांनी केलेलं आहे असामान्य त्याग आपण विसरता कामा नये. खूप काय सांगणारे काही गोष्टी अजून. सारगाछीला गेले बनारसवर, रामकृष्ण मठ. 8 वेद वेद वेद. सारखं ते म्हणायचे की मला हिमालय बोलवतो, मला हिमालयाचे हात ऐकू येते, मला ह्यात रमायचं नाही. बरं, प्राध्यापक म्हणून पगार मिळत तोही स्वतःसाठी वापरायचंच नाही, गरीब विद्यार्थ्यांची फी द्यायची. आजकाल असं एखादा प्राध्यापक दिसतोय का, शेअर मध्ये पैसे घालणारे प्राध्यापक खूप आहे. गरिबांचा शेअर मी उचलला पाहिजे असं म्हणणारे प्राध्यापक किती नाही. कारण का स्टाफ रूम मध्ये ऑफ पिरियडला बसून जे इन्व्हेस्टमेंटची चर्चा करतात ते विद्येचा कोणता गौरव करते आणि कोणतं समर्पण त्यांच्याकडून विद्यार्थी शिकते, सगळ्याचा बाजार झाला. आणि त्यामुळे मला ही माणसं देवासारखी वाटतात. देवच हर बार हिमालय पुकारतात. त्यांचे एक मित्र होते, ते म्हणाले की ठीक आहे आणि सारगाची काय. गुरुजी म्हणाले आज तर होतच. एक संन्यासी ओळखीचे होते, त्यांच्या मार्फत ते गेले. स्वामी अखंडानंदांच्याकडे गेले. प्राणीशास्त्रात पदवीधर प्राध्यापक आहे आणि काही आध्यात्मिक इच्छा आहे. स्वामी अखंडानंदांनी बघितलंय तेव्हा असे खूप येतात हौशे घेऊशे. प्रवचन ऐकून झालं ना असं वाटतं ना की निघावं आता सगळं सगळं. मग निघ म्हटलं ना तर मुलं नाश्ता करून येतात. अखंडानंदांनी किती परीक्षा घ्याव्या. की दिवाळीमध्ये एक मातेची पूजा असते, रात्रभर चालते. तर अखंडानंदांच्या शेजारी सेवेला
माधवराव बसले. तर अखंडानंद काय करायचे, पूजेची उपकरणं आहेत ना ते म्हणायचे की थोडं वापरून झाले, जाऊ इसको साफ करके लाव. जवळ जलाशय होत तर तिकडे जाऊन साफ करून घे. पूर्ण रात्रभर ती कसरत चालली होती. एकदाही गुरुजींनी तक्रार नाही केली. खरं तर गुरुजी हे सुद्धा शाखेत त्यांना नाव मिळालं नाही. बनारस विद्यापीठामध्ये प्राध्यापक असताना विद्यार्थी त्यांना गुरुजी म्हणायला लागले आणि ते गुरुजी झाले. ते गुरुजी कालचे झाले. गुरुजी बेसिक नाही झाले, सेवा केली. पहाट सगळं संपल्यानंतर अखंडानंद म्हणाले की इसको मैं स्वीकार करता. गेला 5,000 रुपये समोर ठेवले, हे माळा घालतो असलं नाही. परीक्षा शिष्याने पण गुरुची परीक्षा घ्यायची असते. गुरुनी पण शिष्याची गोरागवता दिसतोय, छान आवाज आहे, रंगवतोय लोकांना, ऐसे गुरु अडक्याचे 3 मिळाले तरी टाकावे. त्याची स्वतःची चारित्र्याची उभारणी काय? गुरुजी सफल झाले, सिद्ध झाले. आता तो प्रसंग येतो. एक पाऊल पुढे, एक उचललाही आहे उजवा पाऊल, पुढे ठेवायचा आहे. मुक्ती, मोक्ष, पद, पैसा, प्रतिष्ठा, नावलौकिक, मान, इज्जत, सन्मान, गौरव हे सोडणं फार सोपं आहे. पण एका आध्यात्मिक माणसासाठी पुढच्या पावलावर मला मोक्ष मिळतोय असं दिसल्यानंतर अखंडानंद म्हणाले, बेटा मोक्ष पाना चाहते हो, इसीलिए दीक्षा चाहिए. अखंडानंद म्हणाले कि लेकिन मैं तुम्हारा गुरु नहीं हूं. तुम्हारा गुरु सुदूर नागपुर में तुम्हारी प्रतीक्षा कर रहा है. तुम्हें वहां जाना है और उनसे दीक्षा लेनी है. मोक्षाच्या प्रांगणात पाऊल ठेवणारा महात्मा पाठीमागे येतो, नागपूरला येतो, एका ओबडधोबड दिसणाऱ्या साध्या माणसाच्या समोर बसतो आणि पूजनीय डॉक्टरजी सांगतात की माधवराव मोक्ष वगैरे नंतर बघू, आधी राष्ट्राला मोठं करण्यासाठी उद्यापासून शाखेत या. आणि ते काय दाखवणार एक उदाहरण की मोक्षाला सोडून राष्ट्रासाठी यायचं. समर्थ वगैरे संतांचे अपवाद आहेत, कोण करतात. मग अशा प्रत्येक कामात गुरुजी सहभागी झाले. डॉक्टरांच्या आजारपणात नाशिकला होते डॉक्टर, आणि एक असा विचित्र आजार होता की दर 2 मिनिटांना त्यांचा बनियन घामे होऊन बदलावं लागायचं. एखादी नर्सही कंटाळून जाईल अशा असाध्य आजारपणामध्ये पूजनीय गुरुजींनी, पूजनीय डॉक्टरांची जी सेवा केली आहे, रुग्णसेवा, तो त्यांच्यातला सहज सेवाभाव दिसतो. कर्तव्यनिष्ठा, कर्मनिष्ठा, आपल्या मूल्यांवरची निष्ठा, हे सगळं भाऊ म्हणजे त्यांच्या वडिलांना भाऊ म्हणायचे आणि ताई, आईला ताई म्हणायचे, या दोघांकडून शिकले. एक दिवशी बैठक चालली होती संघाच्या मुख्यालयात आणि एक स्वयंसेवक पळत आला. बैठकमध्ये पत्राचार चालू होता आणि तो म्हणाला, गुरुजी गुरुजी आम्हाला तो घरी यावं लागेल. तो म्हणाले, काय झालं? मला ताई अत्यवस्था, काही सांगता येत नाही, काय तुम्ही चला. बाकीचे सगळे दोघे तिघे जे होते ते म्हणाले की चल घरी जाऊ. डॉक्टरना निरोप दिला, डॉक्टरना बोलवलं. काही अस्वस्थ होते, राहतात की जातात अशी स्थिती. डॉक्टरांनी तपासलं आणि ते डॉक्टर म्हणाले की गरम ग्लासभर कॉफी द्या. थोडे सेटल होते, मग आपण पुढचे उपचार करू. गुरुजींनी सांगितलं की ठीक आहे देतो. ताई अर्धवट शुद्धीवर अर्धवट विशुद्धी. हात हलवायची ताकद नाही, कॉफी उघडायची ताकद नाही. कॉफीचा ग्लास समोर आहे, आणायचा आहे, बोलू शकत नाही, तोंडातून शब्द फुटू शकत नाही, आणि सारखी फक्त नजर त्यांच्या उजव्या हाताकडे जात होती, ताईंच्या स्वतःच्या. पूजनीय गुरुजींनी ओळखलं काय. त्यांनी डॉक्टरना सांगितलं की ताई कॉफी नाही घेणार. ते म्हणाले का? ताईच्या जीवनाचं व्रत असं आहे
आपल्या तळहातावर पार्थिव शिवलिंगाची पूजा केल्याशिवाय ताई तोंडात पाणी सुद्धा घेत. आपण इष्टलिंग घालतो की तेव्हा दाखवल्याशिवाय आपण काही घेत नाही, म्हणजे घेऊ नये असा संकेत आहे. आणि घेऊ नये असं काही घेणार असू तर मग माळ काय लिंग काय आपण खालून नाही ठेवू शकतो. ताई म्हणाल्या नजरेने, आणि हे गुरुजींना कळत होतं. मग एक पार्थिव शिवलिंग तयार केली, भाच्याकडून त्याची पूजा केली गेली, मग ती पूजा विसर्जित झाली, मग ताईने कॉफी घेतली. अशी ज्याला आई लागली तर जाऊ दे की एक दिवस एखाद्याशी मोडली तर काय असं नाही म्हणू शकत. वडीलही असेच कर्मनिष्ठ होते. म्हणजे सेवाभाव असो, कर्मनिष्ठा असो, मूल्यांच्या विषयीचा आग्रह असो, आणि इतकी सगळी गुणवत्ता, एवढा मोठा त्याग, इतकी बुद्धिमत्ता. बनारस विश्वविद्यालयात गेले, तिच्या माननीय बनारस विद्यापीठात रज्जूभैया घेऊन गेले आणि वेगवेगळ्या फॅकल्टीच्या प्राध्यापकांच्या बरोबर गप्पा मारायचे असं चाललं. आता सगळ्या प्राध्यापकांना वाटलं की हा संघाचं काम करणारा माणूस, प्राणीशास्त्राविषयी बोलले तर बोलले, आपल्याशी काय गप्पा मारायला. पण पूजनीय गुरुजी प्रत्येक फॅकल्टीच्या प्राध्यापकांबरोबर बसून बोलत होते. समारोपामध्ये त्यांनी असं सांगितलं प्राध्यापकांनी की विषय प्राणीशास्त्र, करतायत संघाचं काम, आणि आमच्याशी फिजिक्सवरही बोलले, केमिस्ट्रीवरही बोलले, आणि नुसतं बोलले नाही तर इतकं मूलभूत ते विचारत होते की आम्ही सुद्धा इतका अभ्यास केला नव्हता. अशी बुद्धिमत्ता असणारा हा महापुरुष किती सहजपणे स्वयंसेवकांशी संपर्क. खूप गोष्टी सांगता येतील, पण एक 2-4 गोष्टी सांगतो. संघ मुख्यालयामध्ये जिथे आता रेशीमबाग नव्हे, महालातला, तिथे रात्री बैठक चालू, म्हणजे बैठक दुसऱ्या दिवशीच प्लॅनिंग. त्याला कधी कधी बच्चराजी व्यास मागे पुढे येणं व्हायचं. त्याचं एक दिवशी बच्चराजी आले नाही, शेवटची 10 मिनिटं राहिली. तर एका स्वयंसेवकाला विचारले की बच्चराजी का नाही आल्या. त्यांनी काहीतरी कारण सांगितलं आणि बच्चराजींची नक्कल करताना तो एक गाणं म्हणाला, मेरा जूता है जापानी, हे बदलो अंकिस्तानी, ते गाणं. गुरुजी म्हणाले की ह्या गाण्याचं बच्चराजींशी, बच्चराजी हे गाणं छान म्हणतात. तेवढेच बच्चराजी आले तर गुरुजी म्हणाले की पहिले गाकी दिखाव, आणि गुरुजीने ते गाणं ऐकलं. लक्षात घ्या, बच्चराजींच्या सारख्याकडून सिनेमाचं गाणं ऐकत असताना गुरुजी असं नाही म्हणाले की माझ्यासारख्या पंडितांनी असलं गाणं ऐकायचं. संघ बिल्डिंग मधून बाहेर पडले, कार मध्ये बसत होते, एक शिशु स्वयंसेवक आला. तो म्हणाले ही तुझी आहे काय कार. गुरुजींना ते म्हणाले हो माझी आहे. तुला चालवता येते का. गुरुजी म्हणाले हो येते. म्हणजे तू स्वतः चालवतो. गुरुजी म्हणाले हो चालवतो. भारीच आहेस की तू. म्हणून तर मग आपल्या बॉसला किती अद्भुत व्यक्तिमत्व. संघटन करा. काशीचे एक असेच पंडित होते, संघाला बॉम्ब शिव्या द्यायचे, खूप शिव्या द्यायचे, खाण्याला शिव्या द्यायचे. पंडित होते. पण पूजनीय गुरुजी जेव्हा जेव्हा काशीला जात त्यांच्या घरी गेले की साष्टांग नमस्कार करतात. स्वयंसेवक विचारायचे की हे काय तू एवढ्या शिव्या घालतो, तुम्ही त्याला साष्टांग नमस्कार घालता. ते म्हणाले शिव्या देणं त्यांचं काम आहे, पण ते महामहोपाध्याय आहे, तर आपल्यापेक्षा श्रेष्ठ पुरुषासमोर दंडवत घालणं ही हिंदू संस्कृतीची गोष्ट आहे. करू शकतो का. नाही करू शकतो. छोट्या गोष्टीतून संघाचं काम वाढवणं. जबलपूरला त्यांचे एक मित्र होते कम्युनिस्ट पक्षाचे, माननीय मोहनजी असं म्हणतात आजकाल की काही जण संघाचे स्वयंसेवक असतात, काही जण संघीय असतात आणि काही जण संघिष्ट असतात. तर संघिष्ट जे असतात ना, तर त्यांना कम्युनिस्टाशी मैत्री. ईदच्या कार्यक्रमाला गेलो, चर्चमध्ये कसं काय गेलं, काय घडतं.
संघाच्या स्वयंसेवकाला काही भीती नाही, तो कुठेही जाऊ शकतो, कोणाबरोबर बसू शकतो. तसं गुरुजींच्या बाबतीतही व्हायचं. जबलपूरला गेले की ते त्यांच्या घरी उतरायचे, ते कट्टर कम्युनिस्ट होते आणि स्वयंसेवकपणाचे किती हे वाईट बोलतात ना संघाविषयी. ते म्हणाले की जेव्हा तो कम्युनिस्ट नव्हता आणि मी संघात जात नव्हतो तेव्हापासून आमची मैत्री आहे. तर आता केवळ आमचे मार्ग बदलले म्हणून मैत्री तोडायची का, असं म्हणणारे गुरुजी त्यांच्याकडे जात राहिले. आणि एक दिवस असा आला की संघाचे आलोचक, संघाचे प्रशंसक झाले. ही हिंमत होती, ही ताकद होती. असं सगळं करण्यात एक दिवशी डॉक्टर मुंजे स्मृती समितीची स्थापनाचा विषय चालला होता आणि डॉक्टरजी बरोबर काम करणारे ज्येष्ठ संशोधक ते प्रमोद करत होते आणि त्यांनी आग्रह केला की गुरुजी डॉक्टर मुंजे स्मृती समितीचे अध्यक्ष तुम्ही व्हा. गुरुजी तयार नव्हते. डॉक्टरांबरोबर काम केलंय, ऐक आता निधी संकलन जे तरुण स्वयंसेवक आहेत किंवा जे अजून शाखा कार्यवाह मुख्य शिक्षक गट नायक आहेत त्यांनी मुद्दाम लक्षात ठेवा आणि हे पोचवा. दिल्लीला गेले, काही खासदार येऊन भेटले आणि खासदारांना ते म्हणाले की ह्या समितीमध्ये बाबू जगजीवनराम जर आले तर निधी उभा करणं सोबत आहे. खासदार म्हणाले अशक्य गोष्ट आहे. डॉक्टर मुंजेंसारख्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यासाठी काँग्रेसचा नेता, इतका वरिष्ठ नेता का सही देईल, का त्या समितीत येईल? ते म्हणाले की आपण कशावर ठरवायचं, आपली विनंती त्यांना सांगा. तरी ते बाबूजींशी संबंधित होते ते खासदार गेले, ते समितीविषयी सांगायला लागले. जगजीवनराम जे गायत होते ते म्हणाले की ठेंगड़ी साहब ये सब छोड़ दो, बताओ कि मुझसे क्या चाहते हो. तो म्हणाले कुछ नहीं है, इस समिति के अध्यक्ष है पूजनीय गुरुजी, वो चाहते हैं कि तुम्हारा नाम इसमें होना चाहिए. तो म्हणाले बाकी सब मुझे मत बताओ, पूजनीय गुरुजी इसके अध्यक्ष है क्या? हाँ, तो मेरा नाम लिख लो, मैं निधी संकलित करूंगा. कोण? बाबू जगजीवनराम. कोणाविषयी? गुरुजींविषयी. दोन टोकांची दोन माणसं. केवढा विश्वास. हा विश्वास कशातून निर्माण होतो? शत्रु को भी जीतता था, आपका चरित्र उज्ज्वल, निंदकों पर मात करता आपका व्यवहार निर्माण. यामुळे ते घडतं आणि असं घडणं हे तोंडदेखणेपणाने खूप हातवारी करून तामझाम करून नाही होत. दत्तोपंतजी गुरुजींच्याकडे राहत होते जेव्हा ते लॉ करत आणि दत्तोपंतजींना थोडी वागण्यात ढिलाई होती. कॉलेजमध्येच होते त्यामुळे सकाळी बिस्तर समेटणं वगैरे छोड घाई ते खाल्लं पिल्लं. एक आणखीन एक कार्यकर्ता सोबत राहायचा. एक दिवशी त्यांच्या असं लक्षात आलं की मी कॉलेजमध्ये येतो तर माझ्या पांघरुणाची घडी, बेडस्प्रेड, माझं तकिया सगळं व्यवस्थित असतं. तर त्याने मित्राला विचारलं, रूम पार्टनरला, की यार तुम संभालते हो क्या मेरा बेड बिस्तर? नहीं, झूठ मत बोलो, सच बताओ. म्हणून मैं नहीं संभाला. एक दिवशी ते टेरेसवर थांबले. टेरेसवर पत्राच होता आणि कॉलेजला गेलो असं बहाणा केला. ते चादर अशी उशी इकडे तिकडे. पूजनीय गुरुजी आले आणि सगळं बिस्तर साफ करून ते म्हणाले तुम्ही करता म्हणून त्यात काय बिघडलं, तू घाईत असतो, मी थोडा रिकामा असतो. कसा माणूस घडवायचा असतो, कसा माणसाच्या हृदयाचा ठाव घ्यायचा असतो आणि अशी नाती देशभर निर्माण करणारा हा अलौकिक पुरुष जेव्हा आपल्या जीवनाची संध्याकाळ आली, योगायोग हा त्यावेळेला आपल्या दोन शेवटच्या पत्रातल्या एका पत्रात जगद्गुरु तुकोबारायांचा आभार दिला. आज तुकाराम महाराजांची मीद आहे आणि पूजनीय गुरुजींचा आपण विषय करतो. अशी अलौकिक माणसं, अशी अद्भुत माणसं आणि सहज बोलणे हितोपदेश, अशातून साध्या साध्या स्वयंसेवकाचं जीवन बदलू शकते
असं त्यांचं वाटतं. पंढरपूरला धर्माचार्य संत संमेलन झालं, तिथे ठराव पास झाला की हिंदू धर्मात अस्पृश्यता मान्य नाही, कोणी अछूत नाही, न हिंदू पतितो भवे. सगळे धर्माचार्य बसले. पूजनीय गुरुजी व्यासपीठावर होते, लहान मुलासारखं रडायला आणि त्याला विचारलं की काय झालं. ते म्हणाले की मला आजच्या इतका आनंद माझ्या आयुष्यात कधीच झाला नव्हता. सगळ्या धर्माचार्यांनी एक मुखाने हिंदू धर्माला अस्पृश्यता मान्य नाही हे घोषित करणं माझ्या आयुष्याचं ध्येय. त्याचं लेटेस्ट वर्जन आहे बटन घेतो कटेंग. लेटेस्ट वर्जन आहे. कसले अस्पृश्यता, कुठलं छोट उद्या विवाह संस्थेवर मी बोलणार होते, त्याचे आणखी काही पदं निघले. पण गुरुजी असे होते की त्यांना इतका आनंद झाला, इतका आनंद झाला. सावरकर तसं म्हणायचे ना की माझ्या अंत्ययात्रेत पुढे मडकं घेऊन जर एखादा त्यावेळेच्या भाषेप्रमाणे अस्पृश्य उभा राहिला तर मी धन्य मानले. ही आहे हिंदू नेत्यांची ताकद. गुरुजी अशा पद्धतीने वागत होते, अशा पद्धतीने जगत होते. हसणं, खेळणं, बोलणं छान चालत असेल. आजही संघाच्या मुख्यालयामध्ये तुम्ही सरसंघचालकांच्याबरोबर मोकळेपणाने बोलू शकता, कोणत्याही विषयावर बोलू शकता. आता व्यस्तताच इतकी असते की तितका वेळ नाही होत, पण जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मोकळेपणाने तुम्ही बोलू शकता. याचा अनुभव मी अगदी शाळकरी वयात असल्यापासून घेतो. हा शेवटचा प्रसंग सांगून थांबतो, कारण का सांगण्यासारखं खूप आहे. एक बाळ भरून माझ्याकडे आहे. पंढरपूरला पूजनीय गुरुजींचा प्रवास होता. संघचालक होते, शहर संघचालक ऍडव्होकेट बाबूराव आत्रे, आपल्या सोलापूरच्या यशवंतराव आत्र्यांचे वडील, दिलीप आत्र्यांचे आजोबा. माडीवर गुरुजी राहिले होते. जिना चढून जायचं, मोठं प्रशस्त अंगण होतं. आम्ही काही स्वयंसेवक उगीच घरात उंदीर कसे पळतात तसे पळणे होतं. लक्षात असं आलं की जिन्याच्या शेवटच्या पायरीवर गुरुजींच्या चपला. आता आम्हाला तिघा स्वयंसेवकांमध्ये स्पर्धा लागली, कोण चपलावर घेऊन जाईल. म्हणून परदेशी नावाचा, आता तो सोलापुरात स्वर्गीय रोडला कुठे राहतो, बऱ्याच दिवसात भेट नाही ना, तो होता. आणखी एक दोघं छोटे स्वयंसेवक, मी नेणार. यातला गोडवा नाही करणार कोणाला. छोटे होतो आम्ही, अक्कल नव्हती. असं कुठे चपला घेतात का छत्तीस, हे त्यालाच कळेल ज्याचा DNA मध्ये भरत आहे. त्याच्या DNA मध्ये रावण आहे, त्याला हे नाही कळत. मग असं ठरलं, 2 पायऱ्या तू, 2 पायऱ्या मी, 2 पायऱ्या तू, असं करून वरती नेऊन ठेवायचं. गुरुजींनी बघितलं की ही मस्ती काय चालली. 4-5 जण होतो. यार इकडे बसा, तुझं नाव काय, तुझं नाव काय, तुझं नाव काय. हा शेवटचा प्रसंग मी यासाठी सांगतोय की आज जिथे मी अडखळलोय त्याचं उत्तर तुम्ही द्या. सगळ्यांचा परिचय झाला तर मनु परदेशी मी सांगितलं, माझं नाव मनु परदेशी. ते म्हणाले किती दिवस परदेशी, तर स्वदेशी व्हा. माझी टर्न आली. मी म्हटलं माझं नाव विवेक. पूजनीय गुरुजींनी विचारलं आहे का. आज सांगायचं या प्रश्नाचं उत्तर मी शोधतोय. ते ज्या दिवशी सापडेल त्या दिवशी मी खरा स्वयंसेवक झाला असं मला वाटेल. या दोघाही महापुरुषांना विनम्रपणा दिला. जय श्रीराम, जय जय श्रीराम. नमः पार्वती पते हर हर महादेव. अवर्णनीय संघ कार्याला शतशः प्रणाम. हे व्याख्यान ऐकताना आपल्याला सगळ्यांना समर्थ रामदासांच्या एका काव्याची आठवण झाली नक्कीच. निश्चयाचा महामेरू, बहुत जनांचा आधारू,
अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी या दोन श्रीमंत योगी परमपूजनीय व्यक्तींच्या कार्यामुळे प्रत्येक पिढीत अनेक वैचारिक शिवाजी महाराज तयार होत आहेत आणि पुढेही होत राहतील हे निश्चित. आभार कुठल्या शब्दात मानायचे हेही कळत नाही, निशब्द झालं हे सगळं ऐकून. पण तरी सभेचा एक नियम आहे की सांगताही आभाराने व्हायला पाहिजे. म्हणून प्रथम आपले ज्येष्ठ निरूपणकार विवेकजी गळसासी यांच्या मधुर वाणीतील व्याख्यानाबद्दल त्यांचे संयोजकांतर्फे मनापासून आभार. सर्व मान्यवरांनी आमच्या विनंतीला मान देऊन इथं उपस्थिती दर्शवली. सर्व ज्येष्ठ मान्यवरांचेही आभार. आणि आपल्या रसिक श्रोत्यांशिवाय आणि संघावर प्रेम करणाऱ्या लोकांशिवाय हे व्याख्यान परिपूर्ण झालं नसतं. त्यांचेही आभार आणि सरते शेवटी सर्व मीडियाचे आभार.